या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, ती म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आतापर्यंत आलेल्या आहेत। जर तुम्ही समजा धाराशिव जिल्ह्यामधून असाल किंवा लातूर जिल्ह्यामधून असाल किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामधून असाल किंवा इतर कोणत्या जिल्ह्यामधून असाल तर तुमच्या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत का? कारण याबद्दल बरेचशा शेतकरी मित्रांच्या मनामध्ये अजून पण संभ्रम आहे, त्यांना अजूनही क्लिअर होत नाही की आमच्या जिल्ह्याची यादी आली की नाही। तर तो डाऊट तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे। दुसरा मुद्दा, जर तुमची यादी आली असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, म्हणजे आपले सेवा केंद्रावर जाताना कोणते कागदपत्रे तुमच्यासोबत असली पाहिजे, सर्व सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर सर्व तुमचे डाऊट जे आहेत अगदी स्पष्टपणे तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो। तर पहिला आपला प्रश्न, कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। आतापर्यंत 3 याद्या आलेल्या आहेत, तर तिसरी यादी आहे, तर त्या तिसऱ्या यादीमध्ये खास करून महाराष्ट्रामधील सर्व जवळजवळ जिल्ह्यांचा समावेश आहे। पण तुमच्या मनामध्ये अजून तरी प्रश्न चालू असेल की नाही सर आम्हाला जिल्ह्याचे नावं सांगा, असं नका सांगू। तर बघा, तुम्हाला काही जिल्ह्याचे नावं सांगतो आणि याच्या व्यतिरिक्त पण जिल्हे आहेत आणखी। आता इथे तर मी तुमचे काही जिल्ह्यांचे नावं सांगतोच आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण आणखी जिल्हे आहेत। बघा, पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगरची शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आलेली आहे का? तर उत्तर आहे, होय आलेली आहे। आता याच्यामध्ये किती लाभार्थ्यांची संख्या आहे वगैरे, आता मी एवढं, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, मी फक्त तुम्हाला जिल्हे सांगतो। अहिल्यानगर जिल्ह्याची यादी आलेली आहे, जालना जिल्ह्याची पण यादी आलेली आहे कर्जमाफीची, बीड जिल्ह्याची पण यादी आलेली आहे, लातूर जिल्ह्याची पण यादी आलेली आहे, धाराशिव जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर त्या देखील जिल्ह्याची यादी आलेली आहे, सोलापूर जिल्ह्याची यादी आलेली आहे, कोल्हापूर जिल्ह्याची पण यादी आलेली आहे। बघा, म्हणजे हा जो मुद्दा आहे ना, हा बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा क्लिअर नाही बरं का, त्यामुळे सर्व जिल्ह्यांची नावं तुम्हाला इथं वाचून दाखवतो आहे मी। सांगली जिल्ह्याची यादी आली आहे, भंडारा जिल्ह्याची यादी आली आहे, पुणे जिल्ह्याची सर्वांनाच माहीत आहे, त्यानंतर नाशिक जिल्ह्याची पण यादी आलेली आहे, अकोला जिल्ह्याची यादी आलेली आहे, त्यानंतर वाशिम जिल्ह्याची यादी आलेली आहे, बुलढाणा जिल्ह्याची आलेली आहे, हिंगोली जिल्ह्याची आलेली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आलेली आहे। या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आता सध्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत। कारण की तुम्हाला माहिती आहे की तिसऱ्या यादीमध्ये 17 लाख शेतकरी बांधवांचा समावेश होता कर्जमाफीच्या संदर्भात। आता या 17 लाख आणि याच्या अगोदर पण काही आकडे आले होते, बरोबर, म्हणजे 61,900 तो एक आकडा आला होता, त्याच्या अगोदर फार कमी होता, 1000च्या आतच आकडा होता, तो 500च्या जवळ आसपास। परंतु या एकंदरीत प्रक्रियेचा विचार केला तर आपला प्रश्न जो होता तो म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत, तर जवळपास सर्व जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, त्यामुळे मी काही जिल्ह्यांचे नावं पण तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत। आता राहिला मुद्दा दुसरा, की जर समजा तुम्हाला आतापर्यंत पण यादीमध्ये जर समजा नाव सापडलं नसेल किंवा नाव आलं नसेल तर काही चिंता करू नका, अजून काही नावं अपडेट होणं बाकी आहेत। पण आता याच्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, जर समजा याद्या आलेल्या आहेत आणि तुम्ही निवांत बसलात तर तसं करू नका। तुम्हाला जे आहे तुमचे आपले सेवा केंद्र जे आहे, बघा आपले सेवा केंद्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपले सेवा केंद्र, तर इथे जे आहे तुम्ही जायचं आहे, या केंद्रावर जायचं आहे आणि इथे तुम्ही ई-KYC करायची आहे। आता ई-KYC करताना 2 गोष्टी तुमच्यासोबत असणं अत्यंत गरजेच्या आहेत। एक, जर तुमच्याकडे खात्याचा जो तुमचं जे काही कर्जाचं खातं आहे तर त्याचा नंबर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, अन्यथा तुम्ही आधार नंबर पण देऊ शकता, आधार नंबरने पण KYC करता येते। याच्या व्यतिरिक्त पण आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ती म्हणजे ॲग्रीस्टॅग, त्यालाच आपण म्हणतो नोंदणी करणे, बरोबर, म्हणजे आपली तुमची जी काही फार्मर ID जी आहे तर त्याची नोंदणी, तर ती नोंदणी केलेली पण तुमच्याकडे तो फार्मर ID अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या म्हणजेच त्यालाच आपण ॲग्रीस्टॅग म्हणतो। जर तो नसेल तर तुमची पूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती करता येणार नाही। मग आता तुम्ही म्हणाल ते तर नाही आमच्याकडे, तर तुम्ही आपले सेवा केंद्रवाल्या जे चालक असेल त्याला सांगू शकता आणि ते परत पहिल्यांदा बनवून देतील आणि त्याच्यानंतर मग तुमची माहिती भरतील। आता सोबत जाताना तुम्ही ह्या संपूर्ण गोष्टी जेव्हा तुम्ही KYC करायला जातात, बरोबर, आता मी परत सांगतोय तुम्हाला, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून असताल तर तुमची यादी आली का नाही तुम्ही आपले सेवा केंद्राला व्हिजिट करा, तिथे गेल्याच्या नंतर पण तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होईल। बघा, मी सांगू लागलो की तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट कोणती न्यायची सोबत, तर ती म्हणजे पासबुक। आता पासबुक कोणतं, तर पासबुक ज्या खात्यावर तुमचं कर्ज आहे तर त्या खात्याचं पासबुक का बरं न्यायचं आहे, तर त्याचं कारण पण सांगतो आहे की जेव्हा आपले सेवा केंद्रावर तुम्ही जासाल, मी सर्व प्रश्न क्लिअर करायला बरं का तुमचे, जेव्हा तुम्ही आपले सेवा केंद्रावर जासाल तर तिथे तुम्हाला तुमचं जी काही दिलेली माहिती असेल, म्हणजे आपल्या सेवा केंद्रामध्ये जी तुम्हाला डिस्प्लेवर जी माहिती दिसेल तर ती माहिती आणि तुम्ही जी खात्यावरची माहिती वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, तुम्हाला पासबुक खातं वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत। पण तिथे एक सर्वात महत्त्वाची जी चूक कोणी करायची नाही ती म्हणजे काय, जर समजा त्या खात्यामध्ये म्हणजे तुम्हाला
कर्जाचे जे काही तुमचं जे KYC करताना सांगतो बरं का मी, आपल्या सेवा केंद्राला जेव्हा तुम्ही जासाल ना तिथे किंवा बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही KYC करू शकता, पण मात्र आपल्या सेवा केंद्रावर सर्वाधिक शेतकरी जात आहेत तिथे ते करत आहेत. पण जेव्हा तुम्ही KYC कराल ना तर तिथे तफावत जर असेल तर मात्र थांबा, लगेचच KYC करू नका, घाई गडबडीमध्ये चूक करू नका. पण जर काही तफावत नसेल, सर्व तुम्हाला कर्ज किती आहे किंवा तेवढंच कर्ज तुमच्या खात्यावर होतं का वगैरे सर्व गोष्टी जर का मिळत असतील, म्हणजे सर्व गोष्टी जुळत असतील तरच तुम्ही KYC करायची आहे. मग क्लिअर झालं आहे सर्वांना? हे क्लिअर झालं आहे का सांगा? परत कुणाला विचारायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला की कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत. तर जवळपास सर्व जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. काय करायचं आहे तर तुम्हाला आपल्या सेवा केंद्राला जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमची यादीमध्ये नाव आहे का हे पाहता येईल. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे तर तुमची जी फार्मर ID आहे तर ती काढून घ्यायची आहे. आणि जर नसेल काढलेली तर आपल्या सेवा केंद्रावर तुम्हाला निघेल. सोबत काय करायचं आहे तुम्हाला मी परत सांगतो आहे, तुम्हाला तुमचा आधार नंबर घेऊन जायचा आहे आणि पासबुक पण घेऊन जायचं आहे. खाते क्रमांक वगैरे तिथे जर विचारला तर तुम्हाला लागेल, बाकी काही तुम्हाला माहिती द्यायची गरज नाही. आणि या व्यतिरिक्त पण तुम्हाला याद्या ज्या आहेत त्या ग्रामसेवक स्तरावर पण मिळतील, तलाठी स्तरावर पण मिळतील, पण काही काही ठिकाणी कदाचित मिळाले नसतील. तर त्यामुळे मी सांगतो आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे यावेळेचे जे काही याद्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच बरेचसे जिल्ह्यांचे नावं मी इथं तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. माझ्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा जो काही डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. सोबत जाता जाता आणखी एक महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन जातो आहे की सध्या ज्या याद्या आहेत तर याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या पण याद्या आहेत, ही बाब सर्वांनी क्लिअर करून घ्यावी. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा पुढे खूप महत्त्वाचे अपडेट आणि अगदी स्पष्टपणे क्लिअर कट तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून केला जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद.